नमस्कार मंडळी, आपण सध्या आहोत कोकणातल्या भातशेतीजवळ. काही रोपं ही चांगल्या प्रमाणात वाढलेली दिसताना आपल्याला पाहायला मिळतात. इथं तुम्हाला मी दाखवतो. आणि ही जी रोपं आहेत ती लेट लागल्यामुळे, पाऊस लेट लागला आणि त्यामुळं ही रोपं इथपर्यंत वाढ झालेली आहे. आणि तुम्ही इकडं पाहू शकता, ही लेट अजून पाऊस लेट लागल्यानंतर ही रोपं लेट लावण्यात आलेली आहेत. आणि त्याच्यानंतर ही भातशेती म्हणजे मला वाटतं ही गणपतीच्या नंतर 1-2 महिन्यानं ही भाताला ही जी रोपं आहेत त्या रोपाला भात लागण्याची शक्यता आहे. आणि हा माझा मित्र संदेश चकवे गावी आला आहे आणि बाजूलाच ओढा आहे. तर ओढ्याला इथं उतरण्यासाठी जागा नाही आहे. मी तुम्हाला पुढच्या बाजूने घेऊन जातो. हा बांध आहे. बांधावरती इथे छोटी मोठी रोपं किंवा काही तुरी वगैरे लावल्या जातात किंवा अजून छोटं तुमचा ते रोपं वगैरे छोटी लावली जातात. ते ह्या बांधावरती लावली जातात. बाजूला ही आम्ही ह्या भातशेतीला ह्या फोंडे, काय ठिकाणी फोंडे बोलतात, काय ठिकाणी मळ्या बोलतात. तुम्ही कोणत्या एरियातून बोलताय आणि तुमच्या एरियामध्ये यांना भातशेतीला हे छोट्या फोंडे दिसतात किंवा मळ्या दिसतात, तुमच्याकडे काय बोलतात ते देखील मला सांगा. आणि ते बाजूला ओढा आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हा बाजूला ओढा आहे, मस्त छान झरा वाहतोय. हे बघा, इथे पूर्वी जे कोकणकर आहे हे इथं कपडे वगैरे धुवायला यायचं. पण आता सध्या घरामध्ये पाणी नळ वगैरे आल्यानंतर लोक हे बहुतांश कोकणकर हा मुंबईकडे सिटीमध्ये वळल्यामुळं हे त्यांना दृश्य पाहायला मिळत नाही. आणि माझ्या ह्या ब्लॉगद्वारे तुम्ही नक्कीच कुठून पाहता ते देखील सांगा. आणि हा ब्लॉग कसा झाला किंवा हे व्हिडिओ फुटेज कसे वाटतात ते देखील मला सांगा. हा माझा मित्र आहे, त्याच्याकडून देखील काही आपण जाणून घेऊया. काय वाटतंय संदेश, काय वाटतंय? काय नाही, खूप छान वाटतंय कोकणात आल्यामुळं. आणि संदेशचं गाव आहे तिकडे पुण्यामध्ये. संदेश पुण्यामध्ये कुठे राहतो? आम्ही जुन्नरमध्ये राहतो. अच्छा, जुन्नरमध्ये. तुझ्याकडे कसं शेती वगैरे कशा पद्धतीत केली जाते? होते आमच्याकडं यंत्राने केली जाते सर. अच्छा, यंत्राने. आणि लागवड वगैरे कोणती केली जाते? नाही, आमच्याकडं ऊस, कांदा, ज्वारी, बाजरी हे सर्व पीक घेतलं जातं. आणि तिकडे काळी माती आहे ना तुमच्याकडे? काळी माती आहे. आणि अजून काय सांगू इच्छितो तू? तुमच्याकडे जमीन एकदम सपाट आहे. अच्छा. आणि काळी वगैरे त्यामुळं यंत्र वगैरे किंवा ट्रॅक्टरने लावण्यात वगैरे एकदम इझी पडतं. आणि इकडे आमच्याकडे कसं छोटे मध्ये बांध वगैरे असतात, त्यामुळे मग छोटे ट्रॅक्टर वगैरे आज सध्या बैल वगैरे पूर्वी लोक नांगरणी बैलाने करायची, आता छोटे ट्रॅक्टर असतात त्या ट्रॅक्टरने करतात. त्याच्याविषयी तू काय सांगू? काय नाही, आता आमच्याकडं जास्त मशीननी केली जाते ट्रॅक्टर. आणि आमच्याकडं जे क्षेत्रफळ आहे ते जास्त आहे. ओके. तर कोकणात तेवढे क्षेत्रफळ नसल्यामुळे इकडं पारंपरिक पद्धतीने केली जाते. अच्छा. हे जे फोंडे वगैरे असतात ते तुमच्याकडे नसतात? असतात आमच्याकडे, पण ते आम्ही यंत्रांनी लावतो. अच्छा, ओके. अजून काय सांगू इच्छितो? काही नाही, बस. असे हे ओढे वगैरे असतात का तुमच्याकडे? आमच्याकडे भरपूर आहे. अच्छा, ओके. मंडळी, कसं वाटतं व्हिडिओ? अजून जर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला जर आवडत असेल तर नक्कीच मला सांगा कमेंट करून. नेक्स्ट पार्टमध्ये मी तो नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन.